तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर आता गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे। मध्यरात्री 12:37 हा गोळीबार झाला। दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन हा गोळीबार केल्याचा दावा करण्यात येतोय। धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाकडून हा दावा करण्यात आलाय। सुरक्षा रक्षक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ते दाखल झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या ही पाहू शकतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी सध्या आपल्यासोबत आहेत। कैलास, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर हा गोळीबार घडलेला आहे। नेमका हा गोळीबार कोणी केला, पोलिसांकडून आणि कशा प्रकारे या संदर्भात चौकशी सुरू दिसते? रात्री साधारण 12:30 वाजता हा गोळीबार झाल्याचा दावा तानाजी सावंत यांच्या पुतणे धनंजय सावंत यांच्या अंगरक्षकाने केलेला आहे। तक्रार दाखल करण्यासाठी हे अंबी पोलीस ठाण्यात हे अंगरक्षक सध्या पोहोचलेले आहेत। अद्याप या बाबतीत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। मात्र या गोळीबारामुळे जिल्हाभरात खळबळ उडालेली आहे। अगदी एखाद्या घरासमोर गोळीबार केला जातो, त्यामुळे नक्कीच थोडासा गोंधळ उडवण्याची स्थिती सध्या आहे। साधारण 2 ते 3 दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात एक गोंधळ झाला होता। खांडेश्वरी प्रकल्प येथे हा गोंधळ झाला होता आणि याच वादातून हा गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्याकडनं करण्यात येतोय। आता या बाबतीत पोलीस काय तपास करतील आणि कसा तपास करतील हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। मात्र या रात्रीच्या गोळीबारामुळे सध्या तरी गोंधळाची स्थिती निर्माण झाली। हो, नक्कीच पोलीस कशा प्रकारे या संदर्भात अधिकचा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।